नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतच्या पुस्तकातील स्वाध्याय 2.2 फर्स्ट क्वेश्चन, ही एक संख्या आणि ही एक संख्या आहे, तर यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? परिमेय हा शब्द आला की मुलं घाबरतात, परंतु घाबरण्याचं कारण नाही. परिमेय संख्या कशा असतात? परिमेय संख्या म्हणजे काय? आपल्याला पूर्णांक संख्या माहिती आहेत. पूर्णांक संख्या याप्रमाणे असतात: -3, -2, -1, 0, 1, 2, 3. इकडे नंबर वाढत जातील, इकडे नंबर वाढत जातील, बरोबर आहे. निगेटिव्ह नंबर, हे पॉझिटिव्ह नंबर आणि 0 या सर्व काय आहेत? पूर्णांक संख्या आहेत, बरोबर आहे. यांना म्हणतात पूर्णांक संख्या. आता दोन पूर्णांक संख्यांचा भागाकार, कोणत्याही दोन पूर्णांक संख्याचा भागाकार म्हणजे काय? परिमेय संख्या. समजा P हा एक पूर्णांक आहे, यापैकी कोणताही एक नंबर आहे, आणि Q हा एक पूर्णांक आहे, यांचा आपण भागाकार. फक्त येथे काय कंडिशन आहे? छेदामध्ये 0 नसू नये, म्हणजे Qची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे, फक्त छेद 0 नसला पाहिजे. हे जे नंबर आहेत यापैकी कोणत्याही दोन संख्यांचा भागाकार फक्त 0 आपल्याला छेदामध्ये नसला पाहिजे. इथे काय आहे? -5/7. -5 म्हणजे मायनसचा नंबर आणि भागिले 7 म्हणजे प्लस नंबर घेतलेला आहे. दोघांचा भागाकार, दोन पूर्णांक संख्येचा भागाकार फक्त छेदात 0 नसला पाहिजे, म्हणजे काय? परिमेय संख्या. पहा, -8/13, -8 हा नंबर आणि +13 इकडला नंबर, बरोबर आहे. दोघांचा भागाकार म्हणजे परिमेय संख्या. तर आता यांच्या दरम्यान हे जे दोन नंबर आहेत यांच्या दरम्यान कोणती संख्या असेल परिमेय संख्या यापैकी? पहा, हे दोन निगेटिव्ह नंबर आहेत, बरोबर आहे. आता निगेटिव्ह दोन नंबरमध्ये निगेटिव्हच नंबर असणार आहे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह येईल का? येणार नाही. म्हणजे दोन निगेटिव्ह नंबर आहेत, यांच्या दरम्यान पॉझिटिव्ह नंबर येणार नाही. हा पॉझिटिव्ह नंबर आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे. येथे मायनस साईन नाही आहे, म्हणजे हा पर्याय तर येणार नाही. यांच्या दरम्यान हा पण नंबर नसणार आहे. पहा, 0.7 हा परिमेय नंबर आहे का? पहा, 0.7 ही संख्या परिमेय आहे का? आहे. कारण 0.7 म्हणजे काय? 7/10, बरोबर आहे. या भागाकाराचं उत्तर 0.7 येईल. म्हणजे असे जे नंबर आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन असं पॉईंटमध्ये येत आहे, बरोबर आहे. म्हणजे हे पण कसे आहेत? परिमेय. म्हणजे ही पण संख्या परिमेय आहे, बरोबर आहे. हा पण नंबर परिमेय आहे. कोणत्याही दोन संख्यांचा आपण भागाकार केला, फक्त छेदामध्ये 0 नसला पाहिजे. तर -3/0 ही परिमेय संख्या नाही, ही परिमेय संख्या होणार नाही. परंतु अंशामध्ये 0 असेल तर चालेल, म्हणजे अंशात 0 आला तर चालतो, फक्त छेदात 0 नसू नये. अंशात 0 असेल तर छेदामध्ये कोणताही नंबर घेतला तर त्याची व्हॅल्यू आपल्याला 0च मिळत आहे, बरोबर आहे. म्हणजे 0 ही एक परिमेय संख्या आहे, ते पण लक्षात राहू द्या. 0 हा पण परिमेय नंबर आहे, कारण 0ला आपण असं लिहू शकतो, कोणताही एक नंबर यापैकी, बरोबर आहे. आता ही पूर्णांक संख्या आहे -2, बरोबर आहे. पूर्णांक संख्या आहे, परंतु परिमेय आहे का? आहे. पहा, म्हणजे आपण भागाकार नाही घेतलेला, परंतु असं लिहू शकतो. -2ला आपण असं लिहू शकतो, -2 म्हणजे काय? 1ने आपण भाग देऊ शकतो, म्हणजे -2 ही संख्या परिमेय आहे, बरोबर आहे. म्हणजे सर्व पूर्णांक संख्या परिमेय आहेत, हे पण लक्षात राहू द्या. पहा, पॉईंट नंतर एकच अंक आहे आणि भागाकार संपलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे खंडित रूप आहे. येथे भागाकार संपलेला आहे, हे कसं आहे? खंडित रूप, म्हणजे भागाकाराची प्रोसेस संपलेली आहे, बरोबर आहे. खंडित. जर आपण 20/3 हा भागाकार घेतला, पहा हा भागाकार घेऊ आपण 6.2 वरती, म्हणजे 6.666 असा कंटिन्यू आपल्याला भागाकार मिळत राहील, बरोबर आहे. पॉईंट नंतर एक अंक रिपीट होत आहे, बरोबर आहे. परंतु भागाकाराची बाकी आपल्याला 0 मिळत नाही आहे. प्रत्येक वेळी आपल्याला हाच भाग द्यावा लागेल, बरोबर आहे. बाकी 2 मिळेल, आपण 0 घेणार, 20 होतील, पुन्हा 6ने भाग देणार, हीच प्रोसेस कंटिन्यू. किंवा काही वेळेस आपल्याला असे उत्तर मिळतील. सपोज पॉईंट नंतर 45, 45, 45, 45 असे दोनच नंबर रिपीट होत आहेत, बरोबर आहे. असे कंटिन्यू 45, 45 रिपीट होत राहतील. तर हा नंबर आपण असा लिहू शकतो,
हे 45 रिपीट होत आहे म्हणून 3.45 यावर फक्त एक अशी आडवी लाईन आपण याच्या डोक्यावर देणार. यावरून लक्षात येते पॉईंटनंतर 45 हा नंबर कंटिन्यू येत आहे याप्रमाणे. आणि एकच नंबर रिपीट होत असेल तर आपण हे कसं लिहिणार, म्हणजे 6.6 आणि पॉईंटनंतर जो अंक आहे, पॉईंटनंतर हा अंक रिपीट होत आहे म्हणजे आपण येथे काय करणार, एक डॉट लिहिणार. एकच नंबर रिपीट होत असेल तर त्या अंकावर आपण डॉट लिहिणार. परंतु 2 अंक किंवा 3 अंक 4 अंक रिपीट होत असतील तर आपण काय करणार, जेवढे अंक रिपीट होतात त्याच्यावर अशी हॉरिझॉन्टल लाईन त्या नंबरच्या डोक्यावर अशी आपण लाईन करणार. पहा हे खंडित आहे, हे कसं आहे, अखंडित. अखंडित आहे, अखंडित आणि आवर्तन आहे म्हणजे कंटिन्यू तेच नंबर येत आहेत. येथे पण अखंडित आहे. खंड होतो आहे का, भागाकाराची प्रोसेस संपत नाही आहे, कंटिन्यू तेच नंबर मिळत आहेत, त्यांचं आवर्तन होत आहे. म्हणजे हे पण कसं आहे, अखंडित. अखंडित आणि आवर्ती तेच ते आपल्याला नंबर मिळत आहेत. बरोबर आहे, अखंडित आवर्त. म्हणजे यांना पण काय म्हणतात, परिमेय संख्या. यांना पण परिमेय संख्या म्हणायचं आहे. ही पण परिमेय संख्या आहे म्हणजे ही परिमेय संख्या आहे. बरोबर आहे, फक्त आपण भागाकार या स्वरूपामध्ये घेतलेला आहे. हे कॅल्क्युलेशन आपण लिहिलेलं आहे. आता याची व्हॅल्यू काय आहे ती आपण कॅल्क्युलेट करू आणि याची व्हॅल्यू आपण पॉईंटमध्ये कॅल्क्युलेट करू. पहा हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, परिमेय संख्या म्हणजे काय. पहा या 2 निगेटिव्ह संख्या आहेत, यांच्या दरम्यान असणारी संख्या निगेटिव्ह असेल. बरोबर आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह ऑप्शन आपण कॅन्सल केलेले आहेत. आता हे 2 ऑप्शन आपल्याला चेक करायचे आहेत. -5/7 आहे, हा भागाकार घेऊ आपण. याची व्हॅल्यू काय आहे, म्हणजे आन्सर तर मायनस येईल. बरोबर आहे, म्हणजे 5ला आपण 7ने डिवाईड करू. 0 पॉईंट येथे 0 घेणार, 7 7 49, 1 राहणार आहे, 0 घेतला, 7 1 7, येथे 3 राहतील, 0 घेतला, 7 चौक 28, हे काय 2 राहतील. बरोबर आहे, म्हणजे भागाकार किती मिळतो आपल्याला, 0.714. आपण 3 अंकापर्यंतच केलेलं आहे. कंटिन्यू आपण ही प्रोसेस करत राहिलो तर असे 3 किंवा 4 असे नंबर आपल्याला रिपीट तेच ते मिळत राहतील म्हणजे अखंडित येणार आहे. बरोबर आहे, कारण परिमेय संख्या आहे. हे कॅल्क्युलेशन काय मिळेल, आपण 3 पॉईंटपर्यंत घेतलेलं आहे, पॉईंटनंतर 3 अंक 714. बरोबर आहे, -0.714. हा नंबर कसा आहे, -8/13. हे कॅल्क्युलेशन काढू आपण. म्हणजे 8ला आपण आन्सर आपलं निगेटिव्ह येईल, फक्त 8ला आपण 13ने भाग देऊ. हा नंबर लहान आहे, 0 पॉईंट येथे 0 घेणार आपण. 78, 13 78, येथे 2 राहतील, 0 घेतला, 13 1 13, 7 राहतील, पुन्हा 0 घेतला आपण, 13 5 65, येथे 5 राहतील. बरोबर आहे, म्हणजे पॉईंटनंतर 3 अंक घेऊ आपण. 0.615. म्हणजे हा नंबर म्हणजे ही व्हॅल्यू आहे 0.714. बरोबर आहे, आणि हा नंबर म्हणजे काय आहे 0.615. 0.615 म्हणजे या 2 हे मायनसमध्ये आहेत, मायनस आणि मायनस. बरोबर आहे, भागाकार करताना आपण प्लस कन्सिडर केलेलं आहे आणि आलेलं उत्तर मायनसमध्ये लिहिलेलं आहे. आता ही व्हॅल्यू काय आहे, 21 आणि 14 आहेत मायनसमध्ये. पहा दोन्ही नंबरला आपण 7ने भाग देऊ. 7 2 14 होतील, 7 3 21 होतील. बरोबर आहे, म्हणजे -3/2. पहा 3चे अर्धे म्हणजे काय 1.5, परंतु मायनस येईल, -1.5. हे कॅल्क्युलेशन काय आहे, -1.5. हे कॅल्क्युलेशन आपण चेक करू किंवा आधी आपण नंबर लाईन काढू. येथे 0, येथे -1, येथे -2, सपोज येथे -3, येथे +1 +2 आणि +3 याप्रमाणे. आता हा जो नंबर आपल्याला दिलेला आहे परिमेय नंबर तो कुठे आहे, -0.714. पहा मायनस म्हणजे या साईडला आहे, 0.714 म्हणजे 0.0मध्ये प्लस किती आहे 714. सपोज
येथे 100 येईल, 200, 300, 400, म्हणजे सपोज येथे आहे -0.714 हा नंबर येथे आहे सपोज, बरोबर आहे. आणि दुसरा काय आहे -0.615. पहा हा 700 आहे, म्हणजे 600 त्याच्या इकडे असणार आहे, कारण 100, 200, 300 आधी 600 येईल, नंतर 700, 800, 900, नंतर मग काय होईल -1 होईल, बरोबर आहे. म्हणजे हा नंबर कोणता आहे, हा नंबर म्हणजे काय आहे -8/13, किंवा असं लिहा -0.615. आणि हा नंबर आहे -0.714, -0.714, बरोबर आहे. म्हणजे नंबर लाईनवर आता यांच्या दरम्यानचा नंबर पाहिजे आपल्याला. यांच्या दरम्यान भरपूर नंबर असतील, तर दिलेल्या ऑप्शनपैकी कोणता नंबर आहे. हा किती आहे -1.5. पहा -1.5 आहे, -1.5 म्हणजे काय, मायनस म्हणजे या साईडला 1.5 म्हणजे 1.5, म्हणजे -1.5 म्हणजे -2 आणि -1 यांच्या बिटवीन, यांच्या सेंटरमध्ये काय असणार आहे 1.5 असणार आहे, बरोबर आहे. -1 आणि -2 हे -1.5 होतील, आणि हे नंतर -2 होतील. म्हणजे हा नंबर कसा आहे, हा ऑप्शन याच्या बाहेर आहे, आपल्याला यांच्या दरम्यान पाहिजे, खूप बाहेर आहे, बरोबर आहे. म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. पहा 3 ऑप्शन तर आपण चुकीचे ठरवलेले आहेत, म्हणजे चौथा ऑप्शन बरोबर असेल, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. हे कॅल्क्युलेशन करून पाहू आपण. -13 भागिले 21, म्हणजे उत्तर मायनसमध्ये येईल. 13ला आपण भाग देऊ 21ने, काय येईल 0.6चा भाग देता येईल, येथे 0 घेऊ, 6 126 होतील, बरोबर आहे. येथे 4 राहतील, येथे 0 घेतला, 21 2 42, 21 1 21, येथे 9, येथे 1 राहील. आता 9ने भाग देऊ, म्हणजे 189 होतील, येथे बाकी 1 उरेल, बरोबर आहे. 3 अंकापर्यंत घेऊ आपण, म्हणजे उत्तर काय मिळेल -0.619. पहा हा 615, त्याच्यानंतर 617, 618, 619, म्हणजे येथे असेल, बरोबर आहे. याच्या जवळ असणार आहे, खूप जवळ, -0.619, -0.619 म्हणजे हा नंबर, बरोबर आहे. हा किती आहे -0.619. 615 नंतर येणार आहे या साईडला, 16, 17, 18, 19, बरोबर आहे. म्हणजे या दोघांच्या बिटवीन, त्यांच्या दरम्यान असणारा ऑप्शन हा आहे. दुसरा प्रश्न, 4 संख्या दिलेल्या आहेत आणि या 4 संख्या परिमेय संख्या आहेत. कशामुळे, आपण आत्ताच पाहिलेलं आहे, 2 पूर्णांक संख्यांचा भागाकार आहे, बरोबर आहे. अंशामध्ये पण पूर्णांक संख्या आहे, छेदामध्ये पण पूर्णांक संख्या आहे, आणि छेदामध्ये 0 नाही आहे, म्हणजे या कशा आहेत परिमेय संख्या आहेत, बरोबर आहे. आता या 4 परिमेय आहेत, परंतु यामध्ये पूर्णांक संख्या कोणती आहे. हा भागाकार करू आपण. हा भागाकार करू आपण, 2ने भाग देता येईल, 1 2 2 2 4, म्हणजे 1/2, बरोबर आहे. 1 आणि 2, याचं उत्तर काय येईल, पॉईंटमध्ये येईल 0.5, बरोबर आहे. म्हणजे पॉईंटमध्ये पूर्णांक आहे का, नाही. पूर्णांक संख्या कशा आपण आत्ताच पाहिलेलं आहे, -3, -2, -1, 0, 1 2 3 याप्रमाणे, बरोबर आहे. या पूर्णांक म्हणजे पूर्ण अंक पाहिजे आपल्याला, पॉईंटमध्ये नको, पॉईंटमध्ये नाही पाहिजे, पूर्णांक म्हणजे पूर्ण अंक असला पाहिजे. याप्रमाणे -3, -2, -1 यापैकी कोणताही एक नंबर चालेल, परंतु पूर्णांक असला पाहिजे. म्हणजे हे कॅल्क्युलेशन पॉईंटमध्ये येईल, त्याप्रमाणे हे पण कॅल्क्युलेशन पॉईंटमध्ये येणार आहे. पूर्णांक होईल का, नाही. हे पण कॅल्क्युलेशन पॉईंटमध्ये येणार आहे, आणि हे कॅल्क्युलेशन पॉईंटमध्ये येईल का, येणार नाही. कारण 2ने आपण 6ला पूर्ण भाग देऊ शकतो. याचं उत्तर काय येईल 3 येईल, आणि हे -3, म्हणजे उत्तर काय येईल -3, बरोबर आहे. हा भागाकार घेतला तर -3 उत्तर येत आहे, आणि -3 हा आपला पूर्णांक आहे, बरोबर आहे. म्हणजे पूर्णांक हा येणार आहे -6/2, -6/2 पर्याय आहे का, -6/2, बरोबर आहे. कारण याचं उत्तर काय येईल -3 येईल, -3 पूर्णांक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपला बरोबर आहे.
हा भागाकार पॉईंटमध्ये येईल, बरोबर आहे. हा पण भागाकार पॉईंटमध्ये येईल, हा पण भागाकार पॉईंटमध्ये येणार आहे. आपल्याला पॉईंटमध्ये नको, कारण पूर्णांक पाहिजे. पूर्णांक याप्रमाणे म्हणजे पूर्ण अंक पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते. पहा, दशांश रूप म्हणजे पॉईंट एखादी संख्या घेतली आपण, समजा 20/3. या संख्येचे दशांश रूप म्हणजे असं आपण भागाकार केला आणि पॉईंटमध्ये काहीतरी उत्तर येत असेल आणि ते येणारं उत्तर अखंड पाहिजे. म्हणजे भागाकाराची प्रोसेस संपली नाही पाहिजे, कंटिन्यू आपली चालूच राहिली पाहिजे आणि आवर्तन पाहिजे. म्हणजे तेच ते नंबर आपल्याला मिळायला पाहिजेत. तर अशा संख्यांना काय म्हणतात? अशा संख्या काय असतात? नैसर्गिक असतात का पूर्णांक का परिमेय का पूर्ण? पहा, नैसर्गिक संख्येमध्ये दशांश रूप येत नाही, बरोबर आहे. नैसर्गिक संख्या याप्रमाणे असतात 1 2 3 4 याप्रमाणे. याच्यामध्ये पॉईंट नसतोच, म्हणजे हा पर्याय येणार नाही. पूर्णांक संख्या यामध्ये निगेटिव्ह नंबर असतात, 0 असतो आणि पॉझिटिव्ह नंबर असतात, म्हणजे 1 2 याप्रमाणे. या साईडला -1 -2 याप्रमाणे. यामध्ये पॉईंट नसतो, या पूर्णांक आहेत, बरोबर आहे. येथे दशांश येणारच नाही, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. परिमेय संख्येमध्ये दशांश येऊ शकतो, बरोबर आहे. आता ही परिमेय संख्या आहे, बरोबर आहे. 2 पूर्णांक संख्यांचा भागाकार आहे, छेदामध्ये 0 नाही आहे, म्हणजे ही परिमेय संख्या आहे. हा भागाकार किती येईल? 20ला 3ने भाग देऊ आपण, 3 सख 18, बाकी 2 उरेल, बरोबर आहे. आता इथे 2ला भाग जात नाही, येथे 0 घेणार, येथे पॉईंट लिहिणार आपण. 3 सख 18, पुन्हा बाकी 2 उरत आहे, पुन्हा 0 घेणार, पुन्हा 6ने भाग देणार, येथे 18 येतील, पुन्हा 2 उरतील, पुन्हा 0 घेणार, पुन्हा 6ने भाग देणार. म्हणजे काय होत आहे, हा भागाकार आपल्याला याप्रमाणे मिळत आहे, 6.6666. हा भागाकार कधी संपणारच नाही, बरोबर आहे. कंटिन्यू आपल्याला बाकी 2 मिळत राहील आणि आपण 6ने भाग देणार, नंतर 18 येतील, पुन्हा 2 बाकी उरेल, याप्रमाणे. म्हणजे प्रत्येक वेळी आपला आन्सर 6.666 असं येत आहे. म्हणजे ही परिमेय संख्या आहे, बरोबर आहे. हिचा भागाकार कसा येतो आहे? अखंड. हिचा भागाकार कसा येत आहे? अखंड येत आहे. पॉईंट नंतर दशांश रूप म्हणजे दशांश नंतर, दशांश अंकानंतर अखंड येत आहे. व आवर्तन म्हणजे तेच ते अंक रिपीट होत आहेत, बरोबर आहे. म्हणजे येथे काय होत आहे? 6 हा अंक आवर्तन होत आहे. याप्रमाणे एखादी संख्या असेल, तिचं उत्तर असं येऊ शकते, सपोज 4.14 म्हणजे प्रत्येक वेळी 14 असं येईल. एकच अंक येईल किंवा 2 येतील किंवा 3 किंवा 4 किंवा 5 असे कितीतरी अंक येऊ शकतात, परंतु तेच ते अंक रिपीट होतील. याप्रमाणे पहा, 14 रिपीट होत असेल तर आपण फक्त असं लिहिणार 4.14 असं लिहिणार. म्हणजे याचा अर्थ असा होतो, पॉईंट नंतर हा 1 आणि 4 कंटिन्यू तेच अंक येत आहेत. डोक्यावर अशी आपण होरिझॉन्टल लाईन करणार, म्हणजे 14 रिपीट होत आहे, म्हणजे अखंड आहे आणि आवर्ती आहे. तर अशा संख्यांना काय म्हणायचं? परिमेय संख्या, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 3 आपला बरोबर आहे, परिमेय. आणि पूर्ण संख्या कशा असतात? पूर्ण संख्या 0पासून सुरुवात असतात, 0 1 2 3 याप्रमाणे. आणि नैसर्गिक संख्या 1पासून सुरुवात असते, पूर्ण संख्या 0पासून सुरुवात असते. आणि पूर्णांक संख्या त्यामध्ये निगेटिव्ह नंबर असतात, 0 असतो आणि पॉझिटिव्ह नंबर असतात. परिमेय संख्या म्हणजे या कोणत्याही दोन संख्यांचा भागाकार, फक्त छेदात 0 नसू नये. पूर्णांक संख्यांचा भागाकार कोणत्याही 2 संख्यांचा, बरोबर आहे, फक्त छेदात 0 नसला पाहिजे, लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन. पुढील पर्यायापैकी चुकीची जोडी कोणती? 4 पर्याय दिलेले आहेत, यामध्ये 3 बरोबर आहेत आणि 1 चुकीचा आहे. तर तो चुकीचा पर्याय कोणता? पहा, चुकीचा पर्याय, चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. पहिला पर्याय, परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप. आत्ताच तिसऱ्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे आपण, बरोबर आहे, हे बरोबर आहे, हा पर्याय बरोबर आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे धन पूर्णांक संख्यांचा समूह. पहा, नैसर्गिक संख्या कशा असतात? नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरुवात असते, 1 2 3 4 5
याप्रमाणे. या काय आहेत? नैसर्गिक. सर्व कसे आहेत? धन आहेत. बरोबर आहे. धन पूर्णांक आहेत. बरोबर आहे. पूर्णांक संख्येपैकी धन संख्या आहेत. बरोबर आहे. हा पर्याय बरोबर आहे. पूर्णांक संख्या धन व ऋण संख्यांचा समूह. पहिल्याच प्रश्नामध्ये आपण पाहिलेला आहे. पूर्णांक संख्या कशा असतात? धन पण असतात, ऋण पण असतात. येथे -3, -2, -1, 0, 1, 2, 3 याप्रमाणे धन असतात, ऋण असतात, त्यांचा समूह म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे. पूर्ण संख्या म्हणजे मोज संख्या समूह. पहा, मोज संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या. दुसरा शब्द आहे मोज संख्येला नैसर्गिक संख्या. मोज संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या. त्या कशा असतात? 1 पासून सुरुवात असते. बरोबर आहे. नैसर्गिक संख्यांची. आणि पूर्ण संख्या शून्यापासून असतात. पूर्ण संख्या सुरुवात शून्यापासून. पूर्ण संख्या म्हणजे काय? 0, 1, 2, 3 याप्रमाणे. म्हणजे पूर्ण संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या. पहा, इथे शून्य जास्तीचा आहे परंतु येथे शून्य नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या होतील का? होणार नाहीत, कारण शून्य त्यामध्ये ॲड नाही आहे. बरोबर आहे. मोज संख्यांचा समूह म्हणजे हा जर आपण समूह केला तर एवढ्याच संख्या पूर्ण आहेत का? म्हणजे पूर्ण संख्या म्हणजे हा समूह होईल का? होणार नाही, कारण इथे शून्य नाही आहे. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. ही जोडी चुकीची आहे. बरोबर आहे. ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. म्हणजे ऑप्शन 4 बरोबर आहे, परंतु ती जोडी चुकीची आहे. आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. तर 4 पैकी चुकीचा पर्याय चौथा आहे. बरोबर आहे. 3 पर्याय बरोबर आहेत. चुकीचा पर्याय चौथा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? पहा, हा आलेला भागाकार आहे. कोणत्या तरी 2 संख्या असतील, अंशामध्ये एक संख्या आणि छेदामध्ये एक संख्या, त्यांचा भागाकार याप्रमाणे येत आहे. अखंड पाहिजे. अखंड म्हणजे कंटिन्यू, म्हणजे त्यामध्ये खंड नसला पाहिजे. आवर्ती म्हणजे तेच ते आवर्तन, म्हणजे रिपीट होणाऱ्या संख्या. अखंड आणि आवर्ती कोणती संख्या आहे? याचा अर्थ काय होतो? म्हणजे 9.165 वर 3 अंकावर अशी आडवी रेघ आहे. बरोबर आहे. याचा अर्थ असा होतो की हा भागाकार याप्रमाणे आलेला आहे. 165 3 अंकावर रेघ आहे. 165 म्हणजे कंटिन्यू 165 असं रिपीट होत आहे. म्हणजे हे 3 नंबर कंटिन्यू रिपीट होत आहेत. ही प्रोसेस कधी संपणार नाही भागाकाराची. म्हणजे अखंड आहे आणि आवर्तन म्हणजे हे 3 नंबर रिपीट होत आहेत. बरोबर आहे. कधी 2 होतील, कधी 3 होतील वेगवेगळ्या नंबरमध्ये, पण येथे काय होत आहे? 3 नंबर रिपीट होत आहेत असा याचा अर्थ आहे. अखंड आहे, आवर्तन आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. येथे काय झालेलं आहे? भागाकाराची प्रोसेस बंद झालेली आहे, स्टॉप झालेला आहे. बरोबर आहे. कंटिन्यू आहे का? असे डॉट आहेत का? नाही. आणि वर रेष पण नाही आहे, म्हणजे कोणते नंबर आवर्तन होतात ते पण सांगितलेलं नाही आहे. आणि येथे भागाकाराची प्रोसेस संपलेली आहे, म्हणजे हे पर्याय येणार नाहीत. बरोबर आहे. अखंड आवर्तन असेल तर अशी रेष असते त्या अंकावर. जे नंबर रिपीट होत आहेत कंटिन्यू त्यांच्यावर अशी आडवी आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन काढायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. पुढील पर्यायातील मोठी पूर्णांक संख्या कोणती? पहा, मोठी पूर्णांक पाहिजे. हा पूर्णांक आहे का? हा अपूर्णांक आहे, पूर्णांक नाही आहे. बरोबर आहे. पूर्णांक म्हणजे पूर्णांक संख्या आपण पाहिलेल्या आहेत. -3, -2, -1, 0, 1, 2, 3 याप्रमाणे. बरोबर आहे. हे पूर्णांक आहेत. हा तर अपूर्णांक आहे परंतु निगेटिव्ह आहे. हा नंबर निगेटिव्ह आहे, हा नंबर निगेटिव्ह आहे आणि हा पण नंबर निगेटिव्ह आहे. परंतु 0 हा असा नंबर आहे की सर्व निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा आहे. बरोबर आहे. हा नंबर डावीकडून उजवीकडे जात असताना प्रत्येक नंबर मोठा होत जातो. -3 पेक्षा -2 मोठे, -2 पेक्षा -1 मोठा आणि -1 पेक्षा 0 मोठा. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? सर्व निगेटिव्ह नंबर लहान आहेत शून्यापेक्षा. 0 हा मोठा आहे सर्व निगेटिव्ह, कारण मायनस म्हणजे 0पेक्षा लहान. बरोबर आहे. इकडे लहान होईल, सर्व नंबर लहान आहेत. हे 3ही नंबर कसे आहेत? निगेटिव्हमध्ये आहेत, म्हणजे यांची व्हॅल्यू कशी आहे?
लहान आहे झिरोपेक्षा, म्हणजे या 4 नंबरपैकी सर्वात मोठा नंबर कोणता आहे? 0 आहे. आणि 0 हा पूर्णांक आहे. बरोबर आहे, 0 हा पूर्णांक आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. हा तर पूर्णांकच नाही, परंतु याची व्हॅल्यू पण पॉईंटमध्ये येणार आहे आणि ती पण निगेटिव्ह असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे सर्व निगेटिव्ह नंबर आहेत, परंतु हा 0 सर्व निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा असतो. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. पुढीलपैकी खंडित, येथे आपल्याला खंडित दशांश संख्या कोणती? पहा, दशांश म्हणजे पॉईंट आला पाहिजे, आणि खंडित म्हणजे काय? खंडित म्हणजे भागाकाराची प्रोसेस स्टॉप झालेली आहे, अखंड नाही आहे. अखंड म्हणजे खंड झाला नसेल तर अखंड म्हणणार आपण. येथे काय आहे? खंडित म्हणजे स्टॉप झालेली आहे प्रोसेस. ही प्रोसेस कशी आहे? कोणत्या तरी 2 संख्यांचा भागाकार घेतलेला आहे आणि त्याचं उत्तर याप्रमाणे येत आहे. पुढे म्हणजे भागाकार देत असताना 5 आपल्याला भाग प्रत्येक वेळी द्यावा लागत आहे, म्हणजे डॉट 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 असे कंटिन्यू 5 आपल्याला मिळत जातील. हे अखंड आहे. बरोबर आहे, खंडित आहे का? नाही. हा भागाकार अखंड येणार आहे. येथे पण डॉट डॉट आहेत, 5 नंबर कंटिन्यू रिपीट होत आहे पॉईंट नंतर. हे पण अखंड आहे. आपल्याला खंडित पाहिजे. पहा येथे कसं आहे? 55 येथे आडवी लाईन आहे, याचा अर्थ काय होतो? असे रिपीट होत आहेत 55 55 55 याप्रमाणे, म्हणजे हे पण कसं आहे? अखंड. परंतु येथे काय आहे? पुढे डॉट डॉट पण नाहीत आणि वर लाईन पण नाही आहे, म्हणजे ही भागाकाराची प्रोसेस संपलेली आहे, खंडित झालेली आहे. बरोबर आहे, म्हणजे बाकी आपल्याला 0 मिळालेली आहे आणि भागाकाराची प्रोसेस संपलेली आहे. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. पुढे डॉट डॉट असेल किंवा अशी लाईन असेल तर अखंडित, आणि असं स्टॉप असेल तर खंडित, याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. 8वा प्रश्न. या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात कोणती संख्या मिळवावी? ही परिमेय संख्या आहे, 2 पूर्णांक संख्यांचा भागाकार आहे आणि छेदामध्ये 0 नाही आहे. बरोबर आहे, ही परिमेय संख्या आहे. याच्या लगतचा मोठा पूर्णांक पाहिजे, मोठा पूर्णांक पाहिजे आपल्याला. ही व्हॅल्यू किती आहे आपण चेक करू. 13/7. याचा अर्थ काय होतो? 13ला 7ने भागायचं आहे. बरोबर आहे, 13/7. 7 एक 7, येथे 6 राहतील, हे लहान आहेत, येथे 0 घेऊ, येथे पॉईंट देणार, येथे 7 8 56 होतील. बरोबर आहे, म्हणजे काय मिळतील? 4. 0 घेतला, 7 5 35, 5 राहतील. पॉईंट नंतर 2 अंक घेऊ आपण, म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे? 1.85. बरोबर आहे. पूर्णांक संख्या कशा आहेत? -3, -2, -1, 0, 1, 2, 3. पहा, पूर्णांक आणि पूर्ण फरक आहे. पूर्णांक याप्रमाणे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह पण आहेत. आता हा नंबर किती आहे? 1.85. पहा, पूर्णांक संख्या याप्रमाणे आहेत आणि याची व्हॅल्यू ही आहे. पहा, ही व्हॅल्यू किती येत आहे? 1.85. बरोबर आहे, म्हणजे जवळपास किती आहे? 2. बरोबर आहे, म्हणजे 2ला जवळ आहेत. ही व्हॅल्यू 2ला जवळ आहे. 1.85 म्हणजे मोठा पूर्णांक कोणता येईल? 2 येणार आहे. बरोबर आहे, मोठा पूर्णांक 2 येणार आहे. आता या नंबरमध्ये कोणता नंबर ॲड केल्यावर आपल्याला 2 व्हॅल्यू मिळेल ती आपण चेक करू. याचा छेद 7 आहे, ज्याचा छेद सारखा आहे तीच ॲडिशन करू आपण. हा छेद 12 आहे, हा छेद 7 आहे, म्हणजे हा पर्याय येणार नाही आणि हा पर्याय येणार नाही. छेद वेगवेगळे आहेत, ज्यांचे छेद सारखे आहेत तीच ॲडिशन करून पाहू आपण. हे किती आहे? 13/7. पहा, 13/7 यामध्ये हे ॲड करू आपण 1/7. छेद सारखे असेल तर आपण अंशाची डायरेक्ट बेरीज करू शकतो. बरोबर आहे, एकच छेद घेणार. हे काय होतील? 14 आणि हे 7. पहा, 14ला 7ने भाग दिला आपण, 7 1 7, 7 2 14. उत्तर 2 मिळेल आपल्याला. बरोबर आहे, आणि 2 हा पूर्णांक आहे. बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन हा बरोबर आहे, 1/7. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर.
हा नंबर जर ॲड केला 13 आणि 2 15 होतील. 15/7 म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर येईल. बरोबर आहे. 15/7 पॉईंटमध्ये उत्तर येईल. म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर आलं तर तो पूर्णांक होत नाही. म्हणजे पर्याय 1 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. 7/10 हा अपूर्णांक एका संख्या रेषेवर दाखवायचा आहे. तर प्रत्येक एककाचे किती भाग कराल? संख्या रेषा काढू आपण. इकडे निगेटिव्ह नंबर, इकडे पॉझिटिव्ह नंबर, येथे 1. बरोबर आहे. याप्रमाणे. तर आता 7/10 म्हणजे 7/10 याचा अर्थ काय होतो? 7ला 10ने भाग द्यायचा आहे. बरोबर आहे. काय होईल? हा नंबर लहान आहे, 0 घेणार येथे 0 घेतल्यामुळे येथे 0.10 बरोबर आहे. म्हणजे आपल्याला याचं उत्तर काय मिळेल? 7/10 म्हणजेच काय? 0.7. बरोबर आहे. 0.7 म्हणजे आपण काय करणार? 0.7 नंबर दाखवायचा आहे आपल्याला. एवढं डिस्टन्स किती आहे? 1 एकक. बरोबर आहे. सेंटीमीटर मीटर काही नाही आहे म्हणून आपण एकक म्हणणार. एवढं 1 एकक. हे 1 एकक. याचे 10 भाग करू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10वा भाग म्हणजे 1. आता हे 1 एकक आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक भाग कितीचा होईल? 0.1 0.2 0.3 0.4 0.5 0.6. हा नंबर किती येणार आहे? 0.7. बरोबर आहे. 0.7 0.8 0.9 आणि नंतर 1 येईल. बरोबर आहे. म्हणजे 0.7 हा नंबर आपण नंबर लाईनवर दाखवलेला आहे. बरोबर आहे. 7/10 याचा अर्थ काय होतो? 0.7 म्हणजे तो नंबर कुठे असेल? 0 आणि 1च्या दरम्यान असेल. बरोबर आहे. 0.7 म्हणजे 1पेक्षा लहान असेल आणि 0पेक्षा मोठा असेल. 0पेक्षा मोठा 1पेक्षा लहान याचे 10 भाग केले म्हणजे तो पॉईंट आपल्याला इथे दाखवता येईल. 7वा भाग. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण हा नंबर नंबर लाईनवर दाखवलेला आहे. 0.7 म्हणजे आपल्याला किती भाग करावे लागतील? 10 भाग करावे लागतील. बरोबर आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. संख्या रेषेवर -2 - 2 या संख्येमध्ये +5 मिळविल्यास मिळणारी बेरीज किती दर्शवणारी योग्य आकृती कोणती? 4 आकृती आपल्याला दिलेल्या आहेत. 4 संख्या रेषा दिलेल्या आहेत. -2 पासून +5 पर्यंत. म्हणजे -2 मध्ये आपण +5 केले तर उत्तर आपल्याला काय मिळेल? 3 मिळणार आहे. बरोबर आहे. उत्तर 3 मिळणार आहे. तर आता हे दाखवणारी संख्या रेषा कोणती आहे? याचा अर्थ काय होतो? -2 मध्ये +5 मिळवायचे आहेत. बरोबर आहे. मिळवायचे आहेत म्हणजे ॲडिशन करायचे आहे, बेरीज करायची आहे. म्हणजे -2 या नंबरपासून आपल्याला +5 कडे जायचं आहे. 5 घरं जायचं आहे. प्लसकडे जायचं आहे 5 घरं. 1 घर 2 3 4 घरं झालेले आहेत. बरोबर आहे. 4च घरं झालेले आहेत म्हणजे हा पर्याय येणार नाही. -2 पासून +5 घरं 1 2 3 4 5 6 7 घरं झालेले आहेत म्हणजे उत्तर 5 येत आहे. बरोबर आहे. उत्तर 3 पाहिजे म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. -7 पासून आपल्याला -2 पासून पाहिजे. हे उलटं आलेलं आहे. -2 पासून डावीकडे आलेलो आहोत आपण. -2 पासून आपल्याला प्लसकडे जायचं आहे. आपण डावीकडे आलेलो आहोत. -2 पासून +5 कडे जायचं आहे. -2 पासून या डायरेक्शनमध्ये जायचं आहे आपल्याला. परंतु येथे -2 पासून या डायरेक्शनमध्ये आलेलो आहोत म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. -2 पासून +5 घरं 1 2 3 4 5 हा पर्याय बरोबर आहे. बरोबर आहे. -2 पासून +5 म्हणजे काय येणार आहे? 3 येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. इथे पण -2 + 5 = 3 म्हणजे ॲरो आपला 3 वर असायला पाहिजे. बरोबर आहे. +3 वर येथे आहे. 4ला आपण असं डार्क करणार. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11. हा गुणाकार किती असेल? 3/11 गुणिले 2/5 आहे. हा गुणाकार करायचा आहे.
पहा इथे कॅन्सल काही होणार नाही, गुणाकार आहे. अंश आणि छेद एकाच नंबरने डिवाईड होणार नाही, बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करू, वरचा गुणाकार आणि खालचा गुणाकार. 3 गुणिले 2 असे लिहू शकतो आपण आणि 11 गुणिले 5 गुणाकार आहे. येथे काही काटाकाटी होत नाही आहे, बरोबर आहे. काही कॅन्सल होणार नाही. त्याच्यामुळे आपण काय करणार, वरचा गुणाकार आणि खालचा गुणाकार. अंशाचा गुणाकार, छेदांचा गुणाकार. 3 गुणिले 2 6, 11 गुणिले 5 55. पहा इथे असा कोणताच नंबर नाही की दोन्ही नंबर आपण हे डिवाईड करू शकतो, बरोबर आहे. एकाच नंबरने या दोन्ही संख्येला भाग देता येणार नाही, असंच राहू देऊ. ऑप्शन नंबर काय आहे, 6/55. पहा 6/55. ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. पहा ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.